अनैतिक प्रेम तडजोड की संघर्ष. राधा आणि अर्जुन दोघेही सुखी संसार करणारे. राधाचा नवरा प्रशांत हा व्यवसायी, नेहमी कामात बुडालेला. राधा घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये बुडून गेलेली. अर्जुन विवाहित, पण त्याची पत्नी नेहमी तिच्या माहेरी. दोघांत फारसा संवाद नाही. पहिल्यांदा राधा आणि अर्जुनची भेट एका सामाजिक कार्यक्रमात झाली. गप्पा सुरू झाल्या आणि हळूहळू दोघे एकमेकांत ओढले जाऊ लागले. सुरुवातीला ते दोघेही घाबरलेले. हे चुकीचं आहे, आपण समाजाच्या नजरेला कसे तोंड देणार, असा प्रश्न त्यांना भेडसावत होता. पण जेव्हा दोन रिकाम्या मनांना एकमेकांचा आधार मिळतो, तेव्हा बंधनं मोडायला वेळ लागत नाही. राधाला अर्जुनच्या बोलण्यात ती हवी असलेली माया जाणवली. अर्जुनला राधामध्ये एक प्रामाणिक, समजून घेणारी सोबती दिसली. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. एके दिवशी राधा घरी नवऱ्याशी बोलताना फुटून रडली. प्रशांत, तू कधी माझं मन वाचलंस का? तुझ्यासाठी मी फक्त बायको आहे का? मला फक्त घर सांभाळायचं आहे? माझं आयुष्य म्हणजे फक्त स्वयंपाकघर आणि जबाबदाऱ्या का? पण प्रशांतने थंडपणे उत्तर दिलं, राधा, मला बिझनेस बघायचा आहे. तुला काय कमी आहे? सगळं मिळतंय ना तुला. आणि प्लीज, या भावनिक गोष्टींना वेळ नाही माझ्याकडे. त्या रात्री राधा डोळ्यांत पाणी घेऊन बसली. तिच्या आतल्या रिकामेपणात अर्जुन आला आणि हळूहळू तिच्या जीवनाचा श्वास बनला. त्यांचं नातं अनैतिक होतं, पण प्रेम खरं होतं. त्यांच्या प्रत्येक भेटीत अपराधीपणाची भावना असली तरी मनाने ते वेगळे होऊ शकत नव्हते. समाज, कुटुंब, नातेवाईक सगळे आडवे येणार हे त्यांना ठाऊक होतं. पण आता प्रश्न होता, आपण हे नातं गुपचूप जगायचं का, की सगळ्यांपुढे उभं राहायचं? एका दिवशी अर्जुनने ठामपणे सांगितलं, राधा, मी तुला गमावू शकत नाही. आयुष्यभर खोटं जगणं मला शक्य नाही. आपल्याला एकत्र यायचं आहे. संघर्ष कितीही मोठा असो, पण हे प्रेम दडवता येणार नाही. राधा घाबरलेली, अर्जुन, तू असं म्हटलं की माझं मन भरून येतं. पण माझं घर, माझी मुलं, माझं आयुष्य, समाज आपल्याला तिरस्कार करेल, मला भीती वाटते. अर्जुनने तिचा हात घट्ट पकडला. भीती हीच आपल्या प्रेमाची सर्वात मोठी शत्रू आहे, राधा. जर आपण खरंच एकमेकांवर प्रेम करत असू, तर या भीतीवर मात करायला हवी. जग आपल्यावर बोट ठेवेल, पण आयुष्यभर अपूर्ण राहण्यापेक्षा एकदा जगाशी लढणं सोपं आहे. यानंतर सुरू झाला संघर्ष. राधाने आपल्या नवऱ्याला सगळं सांगण्याचा निर्णय घेतला. तिने धैर्य एकवटून प्रशांतपुढे कबुली दिली. प्रशांत संतापला, रागाने घर हादरलं. तू माझा विश्वासघात केलास राधा. समाजात आपली नाचक्की होईल. तू माझ्या मुलांची आई आहेस, आणि तरीही तुला लाज नाही वाटली? राधाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण ती ठाम होती. हो, चूक झाली, पण माझं मन रिकामं होतं. मी प्रेम शोधलं आणि मला अर्जुनमध्ये ते सापडलं. मी खोटं आयुष्य पुढे जगू शकत नाही. कुटुंबात वादळ आलं. समाजाने चहाटळ्या केल्या. अनैतिक संबंध ठेवणारी बाई, अशा नावांनी राधाला हिणवलं गेलं. अर्जुनवरही बोटं उठली. त्याच्या पत्नीच्या कुटुंबाने त्याला घरातून बाहेर काढलं. पण या सगळ्यातही दोघे ठाम राहिले. त्यांचं प्रेम कुणी मोडू शकलं नाही. अखेर बराच संघर्ष, न्यायालयीन कारवाई, समाजाचा विरोध सहन करूनही ते दोघे एकत्र आले. राधा आणि अर्जुनने एकमेकांच्या हातात हात ठेवून ठरवलं, या जगाला काहीही वाटो, आपलं प्रेम खरं आहे. आयुष्य छोटं आहे, पण हे प्रेम अपूर्ण राहायला नको. शेवट सुखद झाला, पण त्या सुखासाठी त्यांनी सोसलं अपमान, वेदना, समाजाचा विरोध. आणि तरीही त्यांचं प्रेम टिकून राहिलं, कारण खरं प्रेम अनैतिक नसतं, ते फक्त अपूर्ण नात्यांमध्ये जन्म घेतं. राधा आणि अर्जुनने समाजाचा विरोध झुगारून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. पण निर्णय घेतला म्हणजे संघर्ष संपला नाही, उलट तो अजून तीव्र झाला. राधाने प्रशांतपासून वेगळं होऊन अर्जुनसोबत राहायचं ठरवलं. पण ज्या गावात ती राहत होती, तिथे लोक तिच्या मागे कुजबुजत तिला हिणवत. अनैतिक संबंध ठेवणारी बाई, स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं आणि मुलांचंही केलं. त्याला तर लाज नाही, दुसऱ्याची बायको पळवली. लोकांच्या या टोमण्यांनी त्यांच्या आयुष्यावर काळे ढग जमले होते. सगळ्यात जास्त कठीण होतं राधेचं. तिच्या मुलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. मोठा मुलगा संतप्त होऊन म्हणाला, आई, तू आमचं आयुष्य खराब केलंस. आम्हाला शाळेत मित्रांपुढे तोंड दाखवता येत नाही. आम्ही तुझी मुलं म्हणून हिणवलं जातो. राधा अश्रूंनी भिजली, पण तिचं मन एकाच गोष्टीत अडकून पडलं होतं. माझं प्रेम खरं आहे. मी खोटं जगू शकत नाही. अर्जुनलाही पत्नीच्या घरच्यांनी पूर्णपणे नाकारलं. नोकरीत त्याला लोक चिडवू लागले. काय अर्जुन, दुसऱ्याची बायको हिसकावून नेलीस? तुझंही घर मोडलं, तिचंही मोडलं. यात अभिमान काय आहे? अर्जुनच्या मनाला चटका लागायचा, पण तो ठाम होता. राधाचा हात धरून तो म्हणायचा, आपल्याला जे मिळालं ते खरं आहे, राधा. हा जगाचा विरोध आहे, पण तो कायम राहणार नाही. आपण आपलं छोटंसं जग निर्माण करू. दोघांनी शहरात एका लहानशा घरात राहायला सुरुवात केली. तिथं त्यांना कोणी ओळखत नव्हतं. पहिल्या काही दिवसांत त्यांना स्वर्गासारखं वाटलं. एकमेकांच्या सहवासात, एकमेकांना वेळ देत, त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते जगायला सुरुवात केली. पण वास्तव फार कठीण होतं. राधेला मुलांची ओढ लागायची, पण मुलं तिच्याशी बोलायला तयार नव्हती. अर्जुनला त्याच्या कुटुंबाची आठवण यायची. त्यांच्या मनात अपराधीपणही होतं. कधी कधी शांत बसल्यावर प्रश्न पडायचा, आपण खरंच योग्य केलं का?
की आपण फक्त आपल्या भावनांमध्ये वाहून गेलो? एकदा राधा बाजारात गेली असता तिला तिच्या जुन्या शेजाऱ्यांनी पाहिलं. त्यांनी थेट तोंडावर सुनावलं, राधा, तुला लाज नाही वाटत? नवऱ्याला सोडून दुसऱ्यासोबत राहतेस? बाई म्हणून तू कलंक आहेस. त्या रात्री राधा तुटून गेली. अर्जुन, हे आयुष्य मला सहन होत नाही. मी कुणाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. समाज आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण चूक केली का? अर्जुनने तिला मिठीत घेतलं. राधा, ही लढाई आपल्याला लढायचीच आहे. खरं प्रेम मिळणं सोपं नसतं. आपलं प्रेम पाप नाही. आपलं जगणं इतरांच्या हक्काचं नाही. आपण एकमेकांसोबत आहोत एवढं पुरेसं आहे. हळूहळू काळ बदलू लागला. राधेची मुलं मोठी झाली. आईचा हट्ट, तिचं खरं प्रेम त्यांना समजू लागलं. सुरुवातीला द्वेष होता, पण एके दिवशी मुलगा आईसमोर येऊन म्हणाला, आई, तुझं प्रेम अनैतिक होतं का? खरं हे ठरवणं आमचं काम नाही. तू आयुष्य खरं जगलीस. कदाचित आम्हाला त्रास झाला, पण आता कळतंय की तुझं मन किती व्याकुळ होतं. तो क्षण राधाच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा आणणारा होता. राधा आणि अर्जुनचं आयुष्य सोपं नव्हतं. अनैतिक म्हणून सुरू झालेलं नातं आयुष्यभर समाजाने दोष दिला, पण शेवटी त्यांच्या प्रेमाने सगळं जिंकलं. त्यांनी सिद्ध केलं, जेव्हा प्रेम खरं असतं तेव्हा त्यासाठी संघर्ष करावा लागतो. समाज नावे ठेवतो, पण खरं प्रेम कधीच हरत नाही. राधा आणि अर्जुन आता वृद्धावस्थेत आले होते. दोघांचे केस राखाडी झाले, शरीर मंदावले, पण मन अजूनही प्रेमाने भरलेले होते. त्यांचा छोटासा घरगुती संसार आता शांततेत, साधेपणात होता. एका संध्याकाळी अर्जुन आणि राधा अंगणात बसले होते. सूर्य मस्तपणे मावळत होता, त्याच्या सोन्या भरलेल्या किरणांनी घरातल्या जुने फोटो आणि आठवणी उजळवल्या. राधा हळूहळू बोलली, अर्जुन, आठवतंय ना, जेव्हा आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सगळं जग आपल्या विरोधात होतं? अर्जुन हसत म्हणाला, हो, त्या काळात जग आपल्या प्रेमाला नाकारत होतं, पण आता पहा, आपण किती शांत आहोत. समाजाने आपल्याला कितीही टोमणे दिले, पण आपण टिकून राहिलो. राधा डोळे मिटून म्हणाली, त्या संघर्षात खूप वेदना झाल्या अर्जुन, मुलांचा द्वेष, कुटुंबाचा विरोध, समाजाची हानी, पण तरीही मी आज समाधानी आहे. कारण मी खरं जगलो, खरं प्रेम अनुभवले. अर्जुन हळूच तिचा हात धरला. राधा, खरं प्रेम अनुभवण्यासाठीच हे सगळं सहन करावं लागलं. आपलं आयुष्य पूर्ण झालं आहे. आता फक्त शांती आहे, प्रेम आहे, आणि एकमेकांचा हात. राधा आणि अर्जुनचे मुलं आता मोठे झाले होते. त्यांना त्यांच्या आईवडिलांची खरी किंमत समजली होती. मोठा मुलगा राधा समोर उभा राहिला आणि म्हणाला, आई, आपलं प्रेम अनैतिक असलं तरी आपण एकमेकांसोबत राहून खरा अर्थ दाखवला. आपण कठीण काळात एकत्र राहिलात आणि आम्हाला हे शिकवलं की प्रेमासाठी कधीच मागे हटू नये. राधा डोळे भरून हसली. अर्जुननेही दोघांना मिठीत घेतलं. त्या दिवशी त्या घरात सगळ्या भावनांची शांती पसरली. राधा आणि अर्जुन या जीवनप्रवासातून शिकलेले अनुभव एका गोष्टीतून स्पष्ट झाले. खरं प्रेम म्हणजे काहीही नियम, कायदे किंवा समाजाच्या नजरांसाठी नव्हे. खरं प्रेम म्हणजे एकमेकाची साथ, विश्वास आणि संघर्षातही टिकून राहणं. त्या दोघांनी ठरवलं की त्यांच्या आयुष्याचा शेवट प्रेमाने, सहकार्याने आणि समाधानाने होईल. समाजाची नाराजी आणि विरोध त्यांना आता प्रभावित करू शकत नव्हता. संध्याकाळी अंगणात बसून त्यांनी सूर्य मावळताना पाहिला. हवेत मंद झुळूक वाहत होती. राधा हसली. अर्जुन, हे आयुष्य काहीही असो, पण आपलं प्रेम अमर आहे. संघर्ष, वेदना, समाजाचा विरोध, सगळं काही आता स्मृती बनलं आहे. अर्जुन डोळे बंद करून म्हणाला, हो, राधा, आणि ही स्मृती आपल्याला शेवटपर्यंत सुख देईल. आपण एकमेकांसोबत होतो, यामुळेच खरं जीवन संपन्न झालं. त्या दिवशी दोघांची नजर एकमेकांच्या डोळ्यात राहिली, आणि एकमेकांमध्येच त्यांनी आयुष्यभरासाठी शांती, प्रेम आणि समाधान सापडलं. ही कथा प्रेम, संघर्ष आणि त्यानंतर मिळालेली शांती दाखवते.